गुलाबाचं रोप बघा, किती सुंदर रंग आहे बघा गुलाबाचा. काम फत्ते झालं आजचं. मग कुणाला काही माहिती असेल बोरिंग विषयी किंवा बरं बघा, मी देते आता स्क्रीनवरती कुणाच्या बाबांचा नंबर. घर बघा किती छान वाटतंय आणि असं प्रसन्न गुणी आहेत दोघं पण. खूप घराची राखण खूप छान. मुंबईवरनं बघा आलेत, आपल्याला भेटायला आलेत ते. मॅडम करा तुम्ही. हां, तर इथे सकाळी सकाळी बघा आमचं काम चालू आहे. ते वांग्याची रोपं आहेत ना, त्यांना खत पाणी वगैरे करतात. म्हणजे कालपासून खत पाणी चालू आहे आपलं. आणि मी आता आलेले फुलं काढायला. तर चाफ्याची फुलं भरपूर अशी फुललेली आहेत. म्हणजे अर्धी कालची पण फुलं आहेत आणि अर्धी मला वाटतं आजची पण असतील. अजून काही मी बघितलं नाही, पण आता बघते मी. तरी बघा हे कालचं फुलं आहे. ते सगळी फुलं काढून घेते मी आता. हे अजून छोटं आहे त्याच्यामुळे हे नाही काढत आहे. फुललेले आहेत तेवढेच काढूया आपण. चला ही सगळी अशी फुलं ना काढून घेऊया. तुम्हाला मी दाखवते नंतरला. फुलं काढून झाल्यानंतर किती फुलं आपण काढलीत. आणि ही वरती जी फुलं आहेत ना ती बघा चाफ्याची, ती 1-2 दिवसापूर्वीची आहेत. ती बघा खराब झालेली दिसत आहेत, कुसल्यासारखी. ही बघा ही, त्याच्यामुळे ही नाही मी काढणार आहे. आणि जास्वंदी बघा, भरपूर जास्वंदी अशी धरलेली आहे आपल्याकडे आता. ही जी जास्वंदी आहे अबोली कलरची, पूर्ण झाड भरले. कालची पण फुलं बघा किती आहेत, बापरे. आता मी सगळी नाही काढून घेणार आहे, थोडीशी फक्त काढायची, कारण गोंड्याची फुलं पण आपल्याकडे आहेत भरपूर. आणि हे गुलाबाचं रोप बघा, किती सुंदर रंग आहे बघा गुलाबाचा. हे कुणालचा वाढदिवस होता ना त्यावेळेस आणलेलं आहे ते. काल कळी होती, आज बघा फुललं आहे, पण रंग खूप छान आहे, मस्त वाटतं ना. छोटा तो कुदलाय ना, बघूया भेटतो सगळं. छोटावाला असा असा लाकडाचा हे होता बाईकडे बघितलं सगळं भेटतं. टोकेरी, हे कशी टोकेरी आहे ना, टोकेरी आणि लाकूड आणि अशी मस्त आपोआप पटापट खुदतं ते जमीन. एका हाताने तिथे पटापट खुदतं, लहानच असतं ते एकदम हलकं. कसं असतं जमीन एकदा तू खोदलीस ना, जरा रोज खोदायला लागलीस ना, मग ती आलं तिला काय वाटत नाही. पहिल्यांदा सही काढू गुलाब सर्व का फुललेले. काय काय 2 चांगले वाटतात, काल कळ्या होत्या ना ते नाही काढत आहे. काढ ते पण काढ. हे वरती चांगले आहेत ते, पण ते कशाला ठेवायचे तुला. राहू दे, झाडावर छान दिसतात. म्हणजे हे आजच फुललेले आहेत ते राहू दे, बाकीचे काढून टाकते. पाणी कालपासून झाडाला भरपूर भेटते. झालं काम फत्ते झालं आजचं काम फत्ते. आता रिलॅक्स. हां, नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज भरपूर असं गार्डनचं आपलं काम ना सकाळी सकाळी झालेलं आहे आणि ते सगळं केलेलं आहे कुणालच्या बाबांनी. मी नाही काही जास्त केलेलं आहे, फक्त जराशी त्यांना फक्त मदत केलेली आहे, हो की नाही. थोडीशी मदत, फक्त पाणी आणून देणं किंवा शेण वगैरे आणून देणं, राख आणून देणं, हे सगळं बाकी सगळं त्यांनी आता केलेलं आहे. आता बऱ्यापैकी आपली जी झाडं आहेत त्याचं खत पाण्याचं काम झालेलं आहे पूर्ण. आता बरं वाटतं त्याच्यामुळे. तर आता माझं काय घरातलं आवरायचं आहे. कुणाला आत्ताचा उठलेलं आहे, आरामात बसलं आहे अजून, पण त्याचं फोनवरती काय काय चालू आहे. घरातलं आवरते आणि मग देवपूजा करायची. आज 5 दिवसानंतर देवपूजा करायची, त्याच्यामुळे म्हणजे देवघर वगैरे पण साफ करायचं आहे. तर ते एक आहे, ते करणार आता फटाफट सगळं. सगळ्यात आधी पहिला घर आणि क्लीन करून घेते, म्हणजे झाड वगैरे सगळं काढून झालं आहे, फक्त हॉल बाकी आहे आणि लादी वगैरे पुसून घेते. आणि त्याच्यानंतर मग देवपूजा, असं सगळं आहे. वाघ्याशरू आपले खेळायला गेले, ते अजून आलेले नाही आहेत. आता वाजले ते सांगते, मला वाटतं 7:30 पावणे 8 झाले असतील. हां, आणि मगाशी तुम्हाला बोलले की नाही काय माहीत नाही, माझ्या लक्षात नाही आहे, पण काल संध्याकाळी भरपूर असा पाऊस इथे पडून गेलेला आहे. म्हणजे अर्धा 1 तास पाऊस पडला, पण जोरदार असा पाऊस पडलेला आहे. म्हणजे अचानक एकाएकीच असं आभाळ भरून आलं आणि मग विजांचा कडकडाट सगळं चालू होतं. लाईट वगैरे पण आमच्याकडे गेली होती, पण आता लाईट की नाही आहे आपल्याकडे. म्हणजे झाडांना कसं पाणी वगैरे भेटलं आहे, त्याच्यामुळे एक आता 8 दिवस थोडीशी चिंता आपल्या झाडांची आता कमी झालेली आहे. आता जी आपली झाडं लावलेली आहेत ना तशी मोठी मोठी झालेली आहेत, पण जी बारकी फुलझाडं आहेत ना
त्यांना मात्र पाणी आता 2-2 दिवसांनी तरी घालावं लागतं आहे. आणि भाजीपाला जो काही लावलेला आहे त्या वेलींना वगैरे पाणी घालावं लागतं, कारण वेलींना की नाही भरपूर पाणी लागतं. त्याच्यामुळे जरा चाललं आहे. आणि मला वाटतं कालच्या का परवाच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला दाखवलं पाण्याचं आमच्याकडे अडचण चालू आहे. सध्या खूप अडचण चालू आहे. मी तुमच्याशी शेअर नाही केलं, पण आहे पाण्याची अडचण चालू आहे. बघू आता त्या दिशेने सगळं विचार आमचे चालू आहेत. म्हणजे बोरिंग पाडायचा आमचा विचार चालला आहे, पण आत्ता नाही, एप्रिल-मे महिन्यामध्ये बघूया. आता सगळी चौकशी करायची. जर का तुम्हाला कोणाला काही माहिती असेल बोरिंगविषयी किंवा तुमच्या कोण ओळखीचं वगैरे असेल तर नक्की आम्हाला तुम्ही कमेंट करा, सांगा. आणि हे बघा, हे आपले वाघ्या शिरूप आता आलेले आहेत दोघंजणं. आणि वाघ्या आल्या नेहमीप्रमाणे चिखलामध्ये घाण होऊन. हां, तर बोरिंगचं म्हणजे बघा असेल कोणाला माहिती, म्हणजे माहिती पण द्या की बोरिंग पाडताना काय काय काळजी घ्यायची, काय आणि ते पाणी वगैरे बघा आपण शोध घेतो ना, त्याबद्दल पण सगळं आम्हाला तुम्ही सगळी जितकी पण तुमच्याकडे डिटेल असेल, माहिती असेल तर नक्की मला सांगा. तुम्ही कमेंट करा व्हिडिओच्या खाली, किंवा नंबर बघा मी देते आता स्क्रीनवरती, कुणालच्या बाबांचा नंबर मी देते स्क्रीनवरती. त्या नंबरवर तुम्ही फोन करा, मेसेज करा, जसं तुमच्या सोयीने होईल तसं करा. पण आम्हाला नक्की तुम्ही बोरिंगविषयी माहिती द्या, कारण आम्हाला की नाही म्हणजे माहिती घेतल्याशिवाय काही कामं आम्हाला करायची नाहीत. कारण आम्ही जो अनुभव घेतलेला आहे ते गावी राहून, तर इथे काय त्याला म्हणतात आपल्या मुंबईच्या भाषेमध्ये शेंडी लावायची कामं येते की नाही भरपूर चालतात. त्याच्यामुळे जितकी तुमच्याकडे माहिती असेल तितकी आम्हाला माहिती द्या, म्हणजे आमच्या सोयीचं झालं. पैशाबद्दल आहे किंवा म्हणजे खर्चावर किती येतो, काय काय लागतं त्याला सामान, ते सगळी डिटेल आम्हाला द्या. तर चला आता थोडंसं घरातलं आवरून घेते आणि मग थोड्या वेळाने तुमच्याशी बोलते मी. आपले चंगू मंगू बघा, हा बघा कसा आरामात रुबाबात बसलेला आहे, ऊन शेकत बसला आहे तो. आणि हा बघा, हा आपला चिकलू, चिखलात लोळणारा चिकलू बघा. ए वाघोडी, तुला काय करू रे वाघू, इकडे बघ, वाघ्या. ए मस्तीखोर, जेव्हापासून दादा आलेला आहे ना तेव्हापासून हा वाघ्या ना जरा आगाऊ झालेला आहे, मस्तीखोर झालेला आहे. दादाचा लाडला अय, आणि हा माग का लाडला म्हणजे माझा लाडका शेरू. कुणाल, वाघ्या बघ कसा पुरा चिखलाने माकून आलेला आहे. त्याला धुवायचं वगैरे काम सगळं दादाकडे असतं आता. तर नेहमीप्रमाणे घरातलं बघा साफसफाई म्हणजे असते ना ती करून झालेले. माझं आतमध्ये काम चालू होतं तोपर्यंत कुणाल आणि कुणालचे बाबा यांनी भाग्या आणि शेरू ह्या दोघांना सुद्धा आंघोळ घालून घेतलेले. त्यांना आता रोज आंघोळ घालावी लागते, कारण दोघं पण चिखलामध्ये लोळून वगैरे येतात. तर माझं सगळं आटपून झालं आणि इथे देवघर बघा साफ करायला सुरुवात केलेली आहे. देवघरामध्ये इतकी धूळ होते ना, बापरे, भरपूर भरपूर धूळ होती देवघरामध्ये. त्याच्यामुळे सगळंच डीप क्लीन करायचा मी विचार केला. आणि सगळं देवघर जे आहे, जे देवाचे फोटो वगैरे आहेत ना, ते सर्व खाली असे एक साईडला करून घेतले. आणि कधी कधी मला असा प्रश्न पण पडतो की इतकी धूळ ना येते कुठून. आता खरं म्हटलं तर गावच्या ठिकाणी बघा माती वगैरे असते, त्याच्यामुळे वाऱ्याने माती वगैरे उडते ना, त्याच्यामुळे धूळ वगैरे असतेच भरपूर. पाखरं कीटक वगैरे आहेत ना, ह्यांचा पण भरपूर त्रास असतो. पण हे देवघर असं बघितलं ना धुळीने माखलेलं की मला ना असं कधी कधी म्हणजे नवलसुद्धा वाटतं ह्या गोष्टीचं. तर इथे देवघर बघा स्वच्छ करायला मी सुरुवात केलेली आहे. याच दरम्यान देवाची जी काही भांडी होती ना ती सर्व मी घासून ठेवली होती. आणि कुणालच्या बाबांनी थोडीशी फुलं, गोंड्याची फुलं काढायची बाकी होती ना, ती त्यांनी मला इथे आणून दिलेली आहेत काढून. तर तुम्हाला फुलं बघा दाखवते बागेतली आपल्या. तर ही बघा भरपूर अशी फुलं काढलेली आहेत. गोंड्याची फुलं पण भरपूर आहेत आपल्या बागेमध्ये, पण सध्या फक्त थोडीशी काढली. चाफा पण खूप आहे. आणि ही बघा, ही काटे कोरंटे बोलतात ना त्याची फुलं आहेत. आणि खाली आहे आपला पारिजात आणि जास्वंदी. चला मी आता ना देवपूजा करून घेते पटकन. सर्व इथे देवघर पण बघा स्वच्छ करून झालं आहे आपलं, सर्व तयारी करून ठेवलेली आहे. देवघर बघा किती छान वाटतंय आणि असं प्रसन्न वाटतं जेव्हा देवाची पूजा होते ना, तेव्हा मला असं खूप बरं वाटतं. किती सुंदर बघा दिसतंय. चला बाय बाय. तर
आडा पहिला बंद करते. आता की नाही गुरं वगैरे येतात ना, त्याच्यामुळे आडा आपल्याला लक्ष ठेवावं लागतं, म्हणजे बंदच करावं लागतं. ही तिसरी काठी पण लावावी लागते. नंतर अगोदर ना आम्ही फक्त ह्या 2 काट्या आहेत ना तेच लावायचं, पण तिसरी काठी पण बघा लावली जाते आता गुरांमुळे. आणि माझे हे चंगू मंगू बघा किती गोड दिसतात आज. नाव केली ना दोघांनी, नाव केली ना दोघांनी, गाई केली होती, पण ते स्कूटीचा आवाज आला ना म्हणून उठले. बघा कसे लाड करतोय तो. मगाशी बघायला पाहिजे होतं दोघांना जेव्हा आंघोळ्या घालून झालं ना, कसे दोघं जण एकमेकांना पुसत होते. आता ते शेरूला बघा ते जखम झाले ना, चेहऱ्याच्या इथे बघा नख लागले ना रॉनिनीचं, त्याच्यामुळे हा ना चाटतोय. म्हणजे जखमा कशा लगेच बऱ्या होतात ना. चला गाई करा, गाई करा. मी नाही गेली, मी आहे घरात. हां, मी नाही गेली बेटा, मी आहे ना. गाई करा हां, गुड बॉय. शहाणी पोर आहे ती माझी. दोघं पण माझी शहाणी आहेत. हा पण माझा गुड बॉय आहे आणि हा पण माझा गुड बॉय आहे. हा जरा मच्छीकोट झाला दादा आल्यापासनं. तर कुणाल आणि कुणालचे बाबा आता गेले तळ्यामध्ये, म्हणजे बाजारात गेले. तर भाग्या शेरू यांचं जे चिकन आहे ना ते की नाही संपलेलं आहे, त्याच्यामुळे ते मग त्या आणायला गेले. ते लगेच येतील, कारण कुणालचं आता ऑफिस पण चालू होईल. आता मला वाटतं काहीतरी 9:45 वाजले असतील, आणि त्याचं 10:30च्या नंतर चालू होतं ना, त्याच्यामुळे वेळेत येतील. आता मी घेणार आहे जेवण करायला. आता जेवण काय करायचं अजून काही ठरवलं नाही आहे. त्यांना आता मी पहिला फोन करून विचारते दोघांना की काय त्यांना काय खायचं आहे, त्याप्रमाणे मग जेवण काहीतरी करील. वालीच्या शेंगा ना काल काढलेल्या आहेत आपल्या बागेतल्या, काल संध्याकाळी कुणालच्या बाबांनी काढल्या होत्या. तर ती एक भाजी आहे. पडवळसुद्धा आहे आपल्या घरातली भाजी आहे ना, आपल्या घरामध्ये आता आहे भरपूर, म्हणजे बाहेरचं असं काही आणावं लागत नाही, त्याच्यामुळे फारशी अशी चिंता वाटत नाही. आणि आता काल कुणालच्या बाबांनी खत पाणी केलं ना, त्याच्यामुळे आता दुधी वगैरे हे पण छान प्रकारे धरतील, शिराळी वगैरे, त्याच्यामुळे भाजीचं असं काही टेन्शन नाही आहे. कडधान्य भिजवायचं होतं पण राहून गेलं. आता थोडंसं कडधान्य मी भिजवते संध्याकाळसाठी, म्हटलं होऊन जाईल. चला सुरुवात करूया. निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड. तर इथे बघा मी काळे वाटाणे काढून घेतलेत संध्याकाळसाठी, आणि ही चण्याची डाळ जरा ना भिजत घालते. आणि आत्ता पडवळची भाजी करते. ही आपल्या बागेतली पडवळ आहे. मला वाटतं 2 दिवसापूर्वी काढलेली आहे ही पडवळ. ह्या वालीच्या शेंगा करायच्या होत्या, पण ही आधी काढलेली आहे ना, त्याच्यामुळे ही भाजी करते. ही भाजी काय संध्याकाळला पण होईल किंवा उद्या पण करू शकतो आपण. आणि या थोड्याशा मिरच्या आहेत, त्या फ्राय करायच्या आहेत. चला सगळी तयारी करून घेऊया आपण. आणि वाटप पण बघा काढलेलं आहे आपलं कांदा खोबऱ्याचं. ते फ्रीजरमध्ये होतं, ते आता मी बाहेर काढून ठेवलं आहे, म्हणजे भाजी पण आपली कशी झटपट होऊन जाईल. तर पडवळची भाजी ते बघा चिरायला मी सुरुवात केलेली आहे. आणि जेव्हा पण मी बागेतली अशी ताजी भाजी काढते आणि जेव्हा चिरायला सुरुवात करते ना, त्यावेळेचं जे समाधान असतं ना, ते तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत. म्हणजे खूप आनंद होतो आहे मला ह्या गोष्टीचा. तर भाजी चिरून घेतली आणि त्याच्यानंतर इथे फोडणी करायला बघा सुरुवात केलेली आहे. तर कढईमध्ये तेल टाकलं, त्या तेलामध्ये राई टाकलेली आहे, कढीपत्ता, कांदा. तुम्हाला जर का आवडत असेल तर लसूण पण तुम्ही टाकू शकता, पण मी इथे फक्त कांद्याची फोडणी दिलेली आहे. आता आपण जे वाटप टाकणार आहोत ना, त्यात लसूणसुद्धा आहे, आलं लसूण, त्याच्यामुळे लसूण मी इथे नाही वापरलेली आहे. त्यात नंतरला कांद्यामध्ये तिखट मसाला टाकला आहे, चण्याची डाळ टाकली आणि जरा 2 मिनटं परतून घेतली चण्याची डाळ, कारण शिजायला कसा वेळ लागतो ना, त्याच्यामुळे डाळ जरा परतून घेतली. एक वाफ पण मी येऊन दिली, 1-2 मिनटं झाकण ठेवलं होतं. आणि त्याच्यानंतर त्यात वाटप टाकलं कांदा खोबऱ्याचं. आता हे जे कांदा खोबऱ्याचं वाटप आहे ना, ते फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं ना, त्याच्यामुळे थोडंसं कसं बर्फाचा खडासारखं होतं. तर ते मी टाकलं आणि 2 मिनटं जरा वाफ येऊ पण दिली, म्हणजे वाटप जे आहे ते विरघळेपर्यंत जरा 2 मिनटं जरा वाफ येऊ दिली आणि त्याच्यानंतर ते विरघळलं मग. आणि मग जरा मिक्स करून घेतल्यानंतर त्यात पडवळ टाकलं आहे. पडवळ टाकून झाल्यानंतर आपल्या डब्यातले मसाले, म्हणजे जे मसाले सर्व आपण खातो, गरम मसाला आहे, हळद आहे, जर का कोणाला किचन किंग मसाला, अजून पण बघा वेगवेगळे मसाले बघा मिळतात मार्केटमध्ये, हे जे तुम्हाला आवडत असतील ते ह्यात घालायचे. आणि कोथिंबीर टाकायची, चवीप्रमाणे मीठ टाकायचं, भाजी चांगलीशी मिक्स करून घ्यायची, त्याच्यावर झाकण ठेवायचं, एक वाफ येऊ द्यायची, आणि मग गरजेप्रमाणे त्यात पाणी टाकायचं आहे. आणि एक 5 ते 7 मिनटामध्ये ही भाजी शिजते. म्हणजे चण्याची डाळ शिजली का ही भाजी आपली की नाही शिजून जाते.
पडवळ का शिजायला वेळ लागत नाही. तर इथे एक 7 ते 8 मिनिटांमध्ये भाजी माझी तयार झाली. आणि तोपर्यंत कुणाल आणि कुणालचे बाबा हे सुद्धा म्हणजे आले होते घरी. ते बघा बाजारात गेले होते ना, त्यांचं काम होतं ते आटपलं, म्हणजे दोघांचं पण काम होतं मार्केटमध्ये म्हणून ते गेले होते. ते आले आणि मग सगळ्यांना मी जेवायला वाढलेलं आहे. तर आजच्या जेवणामध्ये मसूरची आमटी केली होती, भात होता, तळलेल्या मिरच्या. कुणाला कशा मिरच्या भरपूर आवडतात, पण ह्या मिरच्या की नाही जास्त तिखट नाही आहेत, अजिबात तिखट नाही आहेत मिरच्या. त्याच्यामुळे 1-2 दिवस आड करून आता मिरच्या की नाही तळल्या जातात आपल्या घरामध्ये. माकडं आलेत आमच्याकडे. तर शेरू कधीपासून भुकतोय, वाघ्या कधीपासून भुकतोय. कुठल्या झाडावरती? सकाळपासून तो शेरू ना सारखा भुकतोय, पण आमचं काही लक्ष नाही. आता कुणालचे बाबा आलेत ना, ते आता गेले तिथे. तो बघा एक दुसरा त्याला बांधून ठेवलंय म्हणून. काय कुणालचं काम चालू आहे? हा इथेच आहे मी. आपल्या इथे आलेले, आड्यात आलेले. हा शेरू कुठे आहे? अच्छा, हां हां हां. ह्या झाडीमध्ये ना जर आपण हलचल झाली ना, वाघ्या शेरू लगेच त्यांचं चालू होतं भुंकायचं. आपण फक्त एवढं लक्ष द्यायचं बाहेर. खूप गुणी आहेत दोघं पण. खूप घराची राखण खूप छान प्रकारे करतात. तो बघा बांधून ठेवला तरी पण बघा त्याचं कसं वर खाली जीव होते. त्याला सोडायचं बोलतोय तो, पण सोडलं तर परत जाते ना. वाघ्याला सोडू नको ना. हां. आणि हे बघा हे कुणालचं बघा काम इथे चालू आहे. इथे त्यांनी स्टँड आणि त्यावरती मोबाईल टाकलाय, त्याच्यावरती कपडा टाकून ठेवलाय. बनूया. शेरूला पाठव इथे. किती होते? खूप होते काय? मग हा त्यांची जर का एकदा नजर गेली ना, आपल्या इकडचे सगळं केळीची झाडं दिसत सगळे वाट लावून टाकतील ती माकडं. काही ठेवणार नाही. बोला हाय ना शेरू. हा शेरू ना कोणाला येऊन देत नाही आड्यात, तर बरोबर लक्ष असतं. कुठे माकड? पकडून बसला एकदम झाडा असा मस्त. हा मोठा आहे काय? तेव्हाच तो शेरू भुकतोय सकाळपासून आज. म्हणजे हऱ्या झालं काय? खूप माकडं आहेत आमच्याकडे, खूप माकडं आहेत. आली का अशी येतात ना झुंडेने, काही ठेवत नाही. घाबरलाय ना. हा पळायला बघणार, पण ते शेरू आणि मी इथे आहे ना. हा हा इथे जरा लक्ष ठेवा आपल्या केळी बीकडे. अच्छा, हा हा. नाव सांगा तुमचं. माझं नाव संदीप अनंत तावडे. अच्छा. आणि हे ह्यांना आम्ही ओळखतो, हे आपल्या भागाच्या वाडीवरचे रहिवासी आहेत ना, आम्ही त्यांना बघतो इथं आता हा त्यांच्या. तर आपले हे सबस्क्रायबर आहेत आणि त्यांची जी आई आहे ना, ती आपले व्हिडिओ खूप असे आवर्जून पाहतात. त्यांना आवडतात आपले व्हिडिओ. तर ते आज आले होते आपल्याला भेटायला, म्हणजे आपल्या संपूर्ण फॅमिलीला ते भेटायला आले होते. आणि खूप आनंद झाला आम्हाला भेटून त्यांना. म्हणजे बराच वेळ ते गप्पा गोष्टी करत बसले होते कुणालच्या बाबांच्या सोबत. आणि मग कुणालच्या बाबांनी त्यांना आपली बाग वगैरे पण दाखवली. खूप साऱ्या गप्पा गोष्टी झाल्या. तर आता संध्याकाळ झालेली आहे, अंधार व्हायला आलेला आहे. म्हणजे 6 वाजले संध्याकाळचे. आणि आता दिवस लहान असल्यामुळे अंधार की नाही लवकर होऊन जातो. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला तुम्हाला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.